नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आहे ना सासू सुना पापड करू करू दमल्या, तर मग ते आज बेसन करणारी. चपात्या केल्या पहा आम्ही इथं झाकून ठेवल्या आणि आता गरम गरम बेसन करणारे. पण बेसन करायच्या आधी आम्ही अजून काय करणारे? तळीव करणारे. कोणाला खायची इच्छा झाली ती तळीव? नाही केलं म्हणून तळून पाणे. अच्छा. तर हे पहा, हे कुरडया पापुडे, तर हे तळून पाहणारे. काय काय मी सांगते ना त्यांना. तांदळाचे पापड आहे, मुगा उडदाचे पापूड आहे, कुरडया आहे आणि तिळाच्या कुरडया आहे. अच्छा. हे सगळं तळणार आहे आम्ही आता. बेसनासोबत खायला लय भारी लागतं. इकडे बेसनाची तयारी झाली. मिरच्या कापल्या, मिरच्या कापलेल्या आहे, लसूण आहे, कांदा आहे, कोथंबीर, जिरं, मोहरी आणि हे बेसन पीठ. याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकून कालून घेतलं लगेच. अच्छा. कांदा जरा मांदळ घेतला तो सोनूची मम्मी. छान लागतो. हा, आणि कांदा जर सस्ता असेल ना तर भरपूर टाकायचा, छान लागतो. आणि जेव्हा भाव वाढेला असले कांद्याचे तवा नाही छान लागत तो. ते तवा कसा तवा कमी टाकायचा आहे ना मग. तवा थोडा टाकायचा. हा, तवा चांगला नाही लागत आहे ना. तवा पैसे लागतील. तर तेल तपलं का ग? चांगलं तपलं. अजून नाही तपलं वाटतं. तपलं तपलं का? आणि त्याच्यावर आम्ही बघा काळी कढई केलेली. आता इकडच आहे स्पेशल चुलीसाठी. चालती चालती. घ्या त्या तळून एकदा. तर आज आपण कशा पुरड्या उठते आपल्या. बेसन चपातीन सोबत तळीवे, मग तर जेवणाला मजा येणार आहे. मजा नेले मजा येणार. कुरड्या बघा कशा तळायच्या. पहा आता इतकू कुरडाई दिसू राहिली बर का. आणि ती आता मायच्या भाषेत उठठी का नाही पाहू आपण. उठत ती पहा बरं तुम्ही पप्पा. उठली का त्या? बाई लय जोरात उठली पहा इथं. है ना. हा, पा मंडळी किती ढवळी आली. ह्या अशी आली बर का कुरडई. दाबा जमली. जमला ते जमला. आपलं काहीच चुकलं नाही. आणि ढवळी शिप्पीत आली पुन्हा. हो. तुम्हाला माहिती का, ढवळी आली पाहिजे, खायला पण नरम लागली पाहिजे, मग कुरड्या जमत्या. अशा फुलू राहिल्या कुरड्या. टाकले की लगेच फुलू राहिल्या. चौघा जणायला आम्ही 4 कुरड्या 4 पापूड असं घेतलं. हो, आम्ही 4-4च घेतलं. झालं की कुरड्या तळलं. एक राहिले. हा, आम्ही ना या तळून बघतोय बरं का. आम्हाला पण माहित नाही तळते का नाही म्हणून आम्ही नवीन प्रयोग केला आज. अच्छा. जमलं का वाटतं? तिळाची तर भाजून खात असते ना. मागून टाकू त्याला. तळून खायला बी चालते कधी. तेच करून पाहिजे आज. टाक. हे मुगाचे पापुडे. तर काढीनच धरा. लाल होते बरं का काही काही बायांचे. पण आमचे पाहू आता कसे झाले. चांगले आले. तेल जरा जास्त तपेले तर जळू राहिलं. तू जाळ माग वाढ ना मा. पलीकडे नाही तर पेटन लुगड पलीकडे घे. नाही ना. टाकू का? थांब थोडस थंड होती. हा, तांदूळच टाकून घेऊ राहिले आई. तेल जरा जास्त गरम होतं ना तर ते. तांदळाचे बी चांगले आले. चांगले आले. दाखवा. हा, ठोय खाली. बापरे. पहा तांदूळाचा किती मस्त ढवळा शिपीत. आणि आजचे ते आज व्यवस्थित वाळले नाही सोनी पप्पा. आणखी जास्त उठन ते मग. अरे हा, आजच करेल आहे ना. हा, आजच केले ते. तरी गावाचा चिक नाही. तरी गावाचा चीक नव्हता हो त्याला. आम्ही साबुदाणा टाकला आणि दळून आणलं. काय करणार आहे. गव्हाचा चीक कसा टाकते? म्हणजे चीक जेव्हा आपण कुरड्या करतो ना तेव्हाच थोडा चीक ठेवते घट्ट. त्याला वाळू घालते. मग त्याचं पावडर होतं. ते पावडर याच्यात टाकते आणि दळून आणते. मग त्याच्यामुळे काय होतं? आणखी जास्त उठते आणि ढवळे शिपीत येते. हा, आणखीन फुलक्या फुलक्या झाल्या असत्या आहे ना. हा, आधी ते जळण. नाही जळत आता. मुगा उडदाची काय माहिती कशी झाली आत्या. तर चौथा आता खाल्ल्यावरच काढणार आहे ना सोनूच मम्मी. आताच नाही खायचं सोनूच पप्पा. आताच नाही. मम्मी म्हणलं खायचं म्हणून. आताच नाही. तिकडच्या घरात जाऊन खायचे ते जेवण करताना. तर त्याचा व्हिडिओ आपण सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर टाकणार आहे. हा, कारण काय आहे, आम्ही 2 चॅनल ओपन कायसाठी करेल. मेन चॅनल तर हेच आहे आपलं. हा, पण एखाद्या वेळेस हॅक झालं, काही आमच्याकडून चूक झाली टेक्निकल आणि चॅनल उडालं तर एक चॅनल आम्हाला राहतं. हा, मग त्याच्यावर चालू राहील ना आपलं, म्हणून काढून ठेवले. पण 2-2 चॅनल मॅनेज करणं काही सोपी गोष्ट नाही. मग एका चॅनलवर आम्ही आमची जेवणाचेच व्हिडिओ टाकत असतो. हा,
ते उगं चालू राहावं म्हणून, तर त्याच्यावर ह्याची चव सांगू आपण बरं का. तर छान झाले घेऊ हो. काहून फुलला नाही हो मा का लहान होता. नाही नाही ते तसेच नरमच दिसत असते, ती काय अशी नसते होत. अच्छा अच्छा अच्छा. ते नंतर कडक होते सोनूज पप्पा 2-4 मिनिटांनी हा काढले तेव्हा असेच दिसते आहे ना त्या. आता टाकणार आहे तिळाची कुरडई, हा माझा प्रयोग आहे. तर आता तिळाची कुरडई टाकली बर का. हा आता हे माझा बघू प्रयोग आता आहे. हे कस अर्ग मा जाळ कमी झाला आता हिला. जाळ कमी झालं रे बाबा. लाव ग जाळ लाव. लगेच लावते. थांबा आता थांबा. तो का आता तळू राहिली बरं. तळू राहिली. तेल थंड झालं पण उलट चांगली तळू राहिली, जळली असती ती. जळली असती ती, खरबूज तळू राहिली आहे ना. तळू राहिली. तर असा तळीवचा बेत आहे आपला आज. आणि एक कमेंट बी आली होती एका ताईची की ते आता तळून बी दाखवा म्हणून. आपण तर इथून पुढे आमरस ते करणार आहे, सगळं तळणार आहे. तर त्याच्या संग तर राहीनच सगळं. पण मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवणार आहे. मी जेवढं पण वल्ल चिल्ल केलं, माझे डबे किती भरले, कसे भरले, सगळे डबे दाखवणार आहे. फक्त एकदा खारुड्या उद्या माझ्या. हा तिचं वल्ल चिल्ल दाखवून ती एकदा. सगळं सगळं तर छान तळली हो. खरबूज तळली बरं काही खायला भारी लागल, पण कच्ची तर नसेल ना आतून मा. नाही कच्ची नाही, कच्ची नाही. त्याला माहिती का असं असं भाजूनच खाते या तिळाच्या कुरड्या. हा आणि आणि आईला कच्च्या बी चांगल्या लागत्या. कच्च्या बी चांगल्या लागते, पण आई म्हणलं आपण तळून पाहू हा कशा लागते तर. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती का, जेव्हा बेसन राहतं ना, बेसना संग तोंडी लावायला असं असलं चटूर पटरू तर अजून एक पोळी शिल्लक खातो. गरम गरम बेसना संग खारुड्या आणि कांदा पाहिजे. आणि मला तळूनच आवडत्या. खारुड्या तळून तेलामध्ये भाजल्यापेक्षा तळून चांगल्या लागत्या. आपलं तळीवचे आयटम संपले आता आहे ना. हा झालं आता आपलं तळणं. मी माहिती का सोनूच पप्पा, आता सगळेजण म्हणतील की तिळाच्या कुरड्या 2च करून घेतल्या होत्या तुम्ही, तर मला वाटलं त्या फुटत्या का काय तीळ त्याच्यामध्ये, फक्त एक तळून पाण्यासाठी म्हणून मी 2 कुरड्या घेतलेल्या आहेत त्या. हा तर असं झालंय आपलं तळीव. तर आता हे तेल आपण काढून घेणार आहे आणि फक्त बेसनापुरतं ठेवणार आहे त्याच्यात. आता तुम्ही आता सारखा मी बेसन कर. कर बरं. कर तू बेसन आता. सोनूची मम्मी मी बेसन करते बाई. तुम्हाला माहिती का आणखी एक गोष्ट, एक नवीन गोष्ट सांगते मी द्यायला. सांग ना. कोणी कोणी काय म्हणतं की माझ्या हाताने ना लय तेल कमी जळतं, तर ते खरंच आहे का? आमच्या आईला विचारायचं आहे मला. हा जळतं कोणाच्या हाताला. कमी जळतं का? म्हणजे कमी तेल जळतं मा हाताने तेलच नाही जळत. कोणाच्या अच्छा हाताने तेल जळत बरं झालं मग मा तू इकडे आली म्हणून मी आमच्याकडे. हाताला तळायला बसवलं. हा तेवढीच बचत होती ना. हा, तेल जळत नाही मा हाताने कोणाच्या. आणि हे अंदाजी मी बेसनाला ठेवलं थोडस. हा त्यातले हे ते काढून घे, कुरडई हो. काढून घे. तिळाचं राहिलेले. ज्या वेळेस आपण कुरडया भजे वगैरे करून उरलेलं जे तेल राहतं का, त्याच्यात भाजी केली की जर वास येतो त्याचा. नाही 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 बाई, ते तेल पहा ना, मग ते तेल कसं राहतं माहिती का? हा काळं तेल असल्यावर तर हे स्वच्छ आहे, याच्यात काही काळं पडेल नाही. नाही नाही. लय मोठं काढलं तवा राहतं. आणि भजे काढल्यावर जास्त हा काढ भजे काढले. बेसन पीठ. मायला आमच्या भजेला आवडते. एक दिवस भज्याचा पार्टी ठेवणार आहे आम्ही. हा भजी पार्टी. एक दिवस नाही, परवा आमची सवासनी आहे पूर्णाच्या, तर त्या दिवशी तुम्हाला बघायला भेटन की किती छोट्या छोट्या मुली जेवायला येणार आहे. त्या दिवशी आम्ही छान भजे करणार आहे, कांदा भजी. हा तर ह्या मिरच्या तळून घेऊन राहिली सोनूची मम्मी. पहिल्या अंगावर उडंग बाई. तुम्हाला माहितीये का, सोनूच्या पल्ले आवडते असे मिरच्या तळलेले बेसना संग. खेड्यात राहण्याचा हा एक उपयोग आहे. उपयोग नाही फायदा. फायदा आहे. तरी बी चूल काहीच नाही, आम्ही आता चुलीवरच करतो सहसा, आणखीच्या वेळा बी खराब होत नाही. किती दिवस झाले आपल्या घरी गॅस नाही बरं? 2 महिने झाले असं. 2 महिन्यापासून आमचा गॅस संपेले, तर आम्ही शेगडी आणि चुलीवरच करू राहिलो. एकदा गॅस भरून आणणं पडन, पण आपल्याला इथून पुढे आता पाणी पाऊस. पाण्याचं, कारण की हे जुनं घरी आमचं घर. हा. लईन राहणार नाही. गॅस भरून आणणंच आहे. आता मला मागच म्हणलं शुकरने एकदा गॅस भरून आण म्हणे, मग लाईट गेली तर आपल्याला तिथं करता येतं. म्हणलं आणा ना आता. बरोबर आहे. तर बस का सोनूज पप्पा हा लय नाही तळाच्या. आहे ना आपण वडापावच्या दुकानावर कशा लगेच आवडतो टाकते आणि काढून घेते तशा. तशा बस. लय तळल्यांना बी चांगले नाही लागत बर. तर बघा हा या पा. तर सोनूची मम्मी इथं थोडं चुकीचं करते. काय हो?
पहिली मोहरी टाकायची, तडतडली की जिरं टाकायचं. नाही नाही तसं नाही सोनूच्या मी बरोबर करते. काय बरोबर करती? जिरे मोहरी तर तडली बाई आणि ती तरल्यावर त्याच्यात मी कांदा टाकला पा. हिची जिरं मोहरी थरथरली, थरथर थरथर करायला लागली ना, तेलात गेल्यावर तिला थंडी वाजली आणि मग त्याच्यात कांदा टाकला. आता कांदा थरथरू द्यायचा. कहून हसता हो सोनूश पप्पा? मिरची टाकायची. उलटच करती, काहीतरी गडबड करती. मिरची पहिली पाहिजे ना मा? नाही हो सोनूश पप्पा. नाही, कांदा लसूण जास्त वेळ तळायला लागतं. अच्छा. मग आता थोडस जास्त पण जाळ लावला ना तर चालतं. हा लाव आता ढाना ढाना जाळ. डाना डाना जाळून पटकन बेसन होतो. हे बघा सोनूश पप्पा कांदा तळत आला. हा आता मी या मिरच्या टाकून देते. लसूण, कांदा, मिरची, जिरं मोहरी एवढं गेलं त्याच्यात. आता फक्त काय राहिलं आपलं टाकायचं याच्यात? आता फक्त कोथिंबीर आली. आता सोनूश मम्मी, बेसनाला कोणी कोथमीर टाकतं का बरं? कोण नाही टाकत? टाकतं? मग नाही ना. टाकतं सोनूश पप्पा. टाकतं का कोणी बेसनाला कोथंबीर? कमेंट करून सांगा. छान लागती, चवदार लागते. बा थोडीशी कोथिंबीर मी याच्यात टाकली, हा. थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर अशी वरतून टाकलेली बघा. हा, आणि कमेंट येत राहते की इथं जरा स्वच्छता ठेवा म्हणून. हे जे दिसतंय तुम्हाला, तर इथं झाडझुड वगैरे करतो, इथं झाडून घेतो, सारून घेतो. पण खरं सांगायचं म्हणजे आमच्याकडे वाढणेर खूप आहे. वाढणेर कुदू कुदू ते खाली काळं पाडते. इथं असं उल्हास नाही येत साफसफाई ठेवायला. तर जास्त हा, 1-2 महिने अजून थांबा तुम्ही. स्वयंपाकासाठी वेगळी सोय करणार आहे. कारण इथं कसं वरून काही पडतं वगैरे, पत्राचं काळं, तर वेगळी सोय करणार आहे व्यवस्थित पत्र वगैरे टाकून. याची पत्र फुटलेले पा. हा, तर मग व्यवस्थित राहील. तर याच्यात आपलं आता तळू राहिलं सगळं, मिरच्या, कांदे बिंदे छान तळू राहिलं पा. मस्त छान तळलं बघा सोनूच फक्त मस्त. हा, जळलं नाही पाहिजे. मग बेसन पीठ, मीठ आणि हळद हे मी पाणी टाकून काढून घेतलेले बरं का. नाही तर तुम्ही म्हणसाल की सोनूची मम्मी ना मीठ आणि हळद तर टाकलीच नाही. नाही ना, टाकलेली आहे याच्यामध्ये. त्याला छान आता हलवून घेते बघा, खाली बसलेलं राहील तर. हा, आणि हे बघा सोनूच पप्पा टाकून याला मस्त फोडणी बसली आहे ना. हा, खालून जाळ बी चांगला आहे बघा. आमच्याकडे याला बेसन म्हणते, हा, कोणी कोणी पिठलं म्हणतं, आहे ना ग. हा, मी याला थंडच पाणी टाकलं बरं का. हो, बेसनाला थंडच टाकते मी. फक्त मी काळ्या मसाल्याच्या भाज्याला गरम पाणी टाकते. अच्छा. बेसनाला बी तो गरम पाणी टाकलं चव चांगलीच नाही लागेल. बाई सोनूश पप्पा. नाही, सोनूश मम्मी काही ऐकत नसती कोणाचं. तिच्या रेसिपी राहते त्या. गरम पाणी असलं तर मग ती गरम पाणी टाकती, आणि थंड पाणी असलं तर ती थंड पाणी टाकती. तिच्या रेसिपीत थंड पाणी जातं, आहे ना ग. तुम्ही ना मला त्यांच्यासमोर काही बी बोलते सोनूश पप्पा. सगळेजण ऐकते, सगळे फॉलोअर मंडळी ऐकत्या. तुला राग येतो का ग माझा? मग तुमचा नाही, पण मला किती अपमान वाटतो ते म्हणून सोनूश मम्मी अशी चाळशी दिसती. काही सांगते आम्हाला बसले बसले इथं. कसा आवाज येऊन राहिला गदगद. असं. तर चला मंडळी, बेसन होत आलं आपलं, आहे ना. हा, आता होत नाही आलं, लगेच झाल्यासारखं सोनूश पप्पा. आता आपल्याला जायचं जेवायला. माया असल्यामुळं आम्हाला बी जरा पोटभर खायला भेटू राहिलं. आणि मला आमच्या आई आत्ता मला बोलल्या की मी जेव्हापासून तुझ्यात आले ना म्हणजे सुकन्या, तेव्हापासून तू मला म्हणतच नाही की मी बिमार पडले, माझे दुखतंय, तुझा चेहरा असा खुल्ला म्हणे. खरंच खुल्ला. बरोबर आहे, थोडा आराम बी भेटू राहिला ना. डायरेक्ट अर्ध काम आईनं अर्ध मी करते, आणि ते सगळं काम मला करायला लागायचं ना तर मला चिडचिड व्हायची, थकल्यासारखं जाणवायचं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे काय आमच्या ते. बस याला लागून द्यायचं खाली, आहे ना. नाही नाही, खरं तर बेसना संग आहे ना बाजरीची भाकर पाहिजे, पण आता उन्हाळा आहे, लय भारी लागते. हा, नको बी आता उन्हाळ्याची खाणं. बाई पहिलंच तर एकदा पाणी गिनी पडला ना तर मस्त बाजरीचं दळून आणू आपण. आहे ना बाजरी आणू, आहे का नाही. म्हणून मी खारुड्या पण 2 किलोच्या करणार आहे ताई. कारण की कधी मध्ये खाऊन लगेच संपल्यात बी पाहिजे, त्याला आळं दळायला लागतं पाऊस पडल्यावर.
आणि नंतर खायला चांगलं लागत. असं टिकत नाही का त्या वर्षभर? नाही नाही खारोड्या टिकत नाही मा वर्षभर? नाही नाही, पाणी पडला की जाळं होतं त्या तिळाला. पा अच्छा. तीळ टाकेल राहत त्याच्यामध्ये. आत्या ते बेसन काढून आणा तुम्ही. आता मी तिकडे पटकन ताट लावते. हा आता मी आणते. तर मी चालले मंडळी. बाय. तुम्ही दोघांचे काही का? हा आम्ही आणतो ना बेसन करून. बर आणा. तुला काय वाटतं आम्ही इकडे बेसन चोरून खाईल? हा? किती करायला मग आता हे? शिरलं दे. झालं का? हा तर मंडळी या मग बेसन खायला आपल्या दुसऱ्या चॅनलवर. धन्यवाद. तर चला, धन्यवाद, बाय. बाय.